नमस्कार. आयकर विभागाच्या पुण्याच्या सह आयुक्त असलेल्या सोनल सोनकवडे यांचं मनापासून स्वागत. नमस्ते. खरं तर यांच्या बहुपदरी व्यक्तिमत्वाबद्दल त्यांच्याशी गप्पा मारत जाणून घ्यायला तुमच्या इतकाच मी पण उत्सुक आहे. त्याचं कारण असं की चित्र, नाट्य, साहित्य, पटकथा इथपासून प्रशासकीय प्रश्नापर्यंत बहुरूपी छटा असलेल्या अशा सोनकवडे मॅडम आहेत. तर त्यांच्याशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या मनातले काही प्रश्न घेऊन गप्पा मारायला सुरुवात करतो. या मूळ जालन्याच्या, त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता शहरामध्ये नव्हे देशात राज्य करण्याच्या क्षमतेकडे चाललेल्या सोनलला विचारू इच्छितो की मूळ उद्दिष्ट मनात ठरवून तुम्ही महाविद्यालयात असल्यापासून शिक्षण घ्यायला सुरुवात केलीत का? म्हणजे काय शिकायचं, कशासाठी शिकायचं, असं काही मनामध्ये संकल्पना पहिल्यापासून होती? आई वडिलांनी ऑलरेडी एक स्वप्न देऊन ठेवलं होतं. त्यांनी एक मोठं स्वप्न माझ्यासाठी बघितलं होतं आणि मला 4थी मध्ये स्कॉलरशिप मिळाली होती. त्याच्या आधी बाबांनी सांगितलं होतं, एक इंटरव्ह्यू होता माझा, पत्रकार एक आले होते. त्यांनी विचारलं की उद्या काय होणार आहे पुढे जाऊन बाळा. तर तेव्हा मी उत्तर दिलं होतं की मी उद्याची जिल्हाधिकारी असेल. आणि त्यावेळेस एक आर्टिकलही आलेला आठवतंय मला, उद्याची जिल्हाधिकारी कुमारी सोनल लक्ष्मीदास सोनकवडे. ते आर्टिकल बघत बघत माझं शिक्षण चालू होतं 10वीचं 12वीचं. 10वीला मेरिटमध्ये आले, 12वीला मेरिटमध्ये आले आणि शाळेमध्ये नेहमी पहिलीच असायची. शाळा वेगवेगळ्या ठिकाणी होत्या. राजगुरुनगर, बाबांची बदली सतत होत होती, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी शाळा असायच्या. तरी IAS आणि जिल्हाधिकारी हे नक्की काय असतं, परीक्षा कोणती असते, याचं काही ज्ञान नव्हतं. बरोबर. मग मी 12वीला गेल्यानंतर एकदा सिलेबस चालला आणि लक्षात आलं की दिल्ली अजून खूप दूर आहे. आणि मग अभ्यासाला जी सुरुवात झाली, मग ती खरी अभ्यासाला सुरुवात झाली. इथे पुण्यामध्ये आले मी 12वी नंतर आणि वडिलांनी त्यांची बदली करून घेतली. मग फर्स्ट इयर पासून अभ्यासाला सुरुवात झाली. पुण्यामध्ये कुठल्या कॉलेजला? पुण्यामध्ये SP कॉलेजला होते. SP कॉलेजला मी BSc मॅथमॅटिक्स घेतलं. 12वीला बोर्डात होते, 10वीला बोर्डात होते, पण बाबांनी सांगितलं होतं की एकतर UPSCच्या थ्रू तू पोस्ट काढायची, नाहीतर मग घरामध्ये आईसारखं हाऊसवाईफ व्हायचं. त्यामुळे माझ्याकडे पर्याय दुसरं ऑल्टरनेट करिअर त्यांना ठेवायचा नव्हता. त्यांना मला इंजिनियर डॉक्टर करायचं नव्हतं. मग माझ्याकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे मग मी आपलं BSc त्यांना म्हटलं, त्यांची इच्छा होती मी BA ला ऍडमिशन घ्यावं. मी म्हटलं मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातनं BA ला ऍडमिशन घेते आणि एक्सटर्नली BA करते, पॅरलली BSc करते. म्हणजे माझे मित्र आता IIT JEE मध्ये IIT मध्ये आहे ते JEE पासून, तर मला त्यांच्या लेवलला निदान डबल ग्रॅज्युएशन तरी होऊ दे, तर मला वाटेल की काहीतरी मी अचीव्ह केलं. मग 2005ला मी डबल ग्रॅज्युएशन झाले. तसं मला UPSCचा अभ्यास करताना हे माहिती होतं की प्रत्येकच विषयाचा अभ्यास मला करायचा. इतिहासही माहिती असला पाहिजे, भूगोलही माहिती असला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक विषयाचा अभ्यास फर्स्ट इयर पासून सुरू झाला होता SP मध्ये असताना. आपण एकूण स्पर्धा परीक्षा, तुमचं या क्षेत्रातला IRS, IPS या सगळ्या फील्डमधले थोडासा अनुभव, शिक्षण, या सगळ्या अनुषंगाने गप्पा मारत या मंडळींना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून मी पहिल्या थोड्याशा व्यक्तिगत उत्सुकतेच्या प्रश्नानंतर थेट मुद्द्याकडे येतो की अजय देवगणचा रेड नावाचा सिनेमा खूप गाजला, ज्याच्यामध्ये पहिल्यांदाच सगळ्या सामान्य जनतेला छापा टाकणं, अमकं तमकं आयकर खात्याशी निगडीत सगळ्या गोष्टी उलगडत गेल्या. तर तुम्हाला नेमकं तुमच्यासाठी अतिवरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत असताना या डिपार्टमेंटचा अनुभव काय आणि तुमचा या खात्याबद्दलचा स्वतःची इम्प्रेशन्स? IRS माझा दुसरा चॉईस होता परीक्षेला. UPSC मध्ये प्रेफरन्सेस असतात सर्व्हिसेसचे. IAS नंतरचा माझा दुसरा प्रेफरन्स IRS होता आणि 4थ्या अटेम्प्टमध्ये सिलेक्शन झालं होतं. तिथे जाईपर्यंत माझं एज्युकेशन BSc मॅथ्स, BA पॉलिटिकल सायन्स, MA हिस्ट्री, बॅचलर ऑफ जर्नलिझम इथपर्यंत झालं होतं. पण कधी BCom साईड मला माहिती नव्हती आणि नेमका जॉब असा होता की जिथे अकाउंटिंग आणि हे सगळं अपेक्षित होतं. नागपूरमध्ये ट्रेनिंग घेतल्यानंतर जेव्हा मी रुजू झाले, बँगलोरमध्ये पहिली पोस्टिंग, त्यानंतर गोव्यामध्ये दुसरं वर्ष काढलं, त्यानंतर मुंबईमध्ये 5 वर्ष काम करून आता पुण्यामध्ये मी सह आयुक्त आहे. या एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये एकच माझ्या लक्षात आलं की काम तर जबाबदारीचं होतंच आणि ते असणं आवश्यक अपेक्षितही होतं. बरोबर.
हा प्रवास आहे. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आल्यानंतर तुम्ही अभ्यास करून खूप नाईव्ह असता आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये येता, त्यानंतर तो तुम्ही खुलत जाता. तुम्हाला वेगवेगळ्या इतकी क्षेत्र असतात, इतके चॅलेंजेस येतात. दरवर्षी प्रत्येक फाईल वेगळी असते तुमच्या हं. समोरची. प्रत्येक केस हँडल करताना तुम्हाला नाविन्य असतं. त्यामुळे ही सतत शिकत राहण्याची वृत्ती ज्याच्यामध्ये असेल, हं. त्याला ह्या क्षेत्राबद्दल आवड निर्माण होऊ शकते. कारण तसं तुम्ही म्हणालात तसं हे क्लिष्टच आहे सगळं आणि फार टेक्निकल जॉब आहे. पण मेहनत करायची तयारी असेल तर तुम्हाला चांगलं काम करता येतं आणि आपल्यासमोर उद्दिष्ट एकच असतं आमच्यासमोर, की अशी ऑर्डर पास करायची स्पीकिंग ऑर्डर, जी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा स्टँड होईल. हं. ती टेस्ट असते. ती लिटमस टेस्ट असते प्रत्येक ऑर्डरची. मला एक सांगा, प्रत्येक तुम्ही हे सगळं आता आल्यानंतर अनुभवांती बोलायला लागलेला आहात. हं. मुळामध्ये प्रशासकीय सेवेमध्ये यावं असं मनात होतं का? असं का वाटलं? आणि मग प्रशासकीय सेवेमध्ये यावं असं वडिलांच्या मनात खूप होतं. आईला खूप इच्छा होती. बर त्यांना जे जमलं नव्हतं ते मुलीने करावं असं त्यांना फार वाटत होतं. मला काय आहे हे काही कळत नव्हतं. मी पहिला ऑफिसर बघितला जेव्हा मी पुण्याला येऊन इथे क्लासेस लावले. बर प्रबोधिनीमध्ये होते, चाणक्य मंडळमध्ये होते, युनिकमध्ये होते, सिनर्जीत होते. तिथे मला काही ऑफिसर्स बघायला मिळाले. हं. तेव्हा मला वाटलं अच्छा हे असे म्हणजे आपल्यासारखे हाडामासाचेच असतात. हं, म्हणजे हं, हं. मला ऑफिसर म्हणजे जिल्हाधिकारी म्हणजे खूप कुणीतरी मोठा वेगळा. असं वेगळा हं. आणि मला जमणार आहे की नाही हेही माहिती नव्हतं. कारण आपल्यामध्ये ते गुण आहेत की नाही माहिती नव्हतं. बरोबर. हळूहळू मग लक्षात आलं की आपण ऑफिसर होण्यासाठी लागणारे गुण डेव्हलप करू शकतो. हं, हं. अधिकारी होण्यासाठी जे जिद्द चिकाटी ते हं. सगळं आपल्यामध्ये असतं, इंटरनल असतं. ते हळूहळू आपल्याला ताब्यात घ्यावं लागतं, हो. कंट्रोलमध्ये घ्यावं लागतं आणि मग ते होतं. तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये निश्चित उद्दिष्टाने येऊन आई वडिलांच्या प्रोत्साहनामुळे इथे रुळलात आणि नंतर स्वतःची चॅलेंजेस एक एक स्वीकारत गेलात. हो. या अनुषंगाने मी काही प्रशासन आणि इतर याच्या अनुषंगाने तुमची मतं जाणून घ्यायला उत्सुक आहे. ते म्हणजे प्रशासन आणि देशसेवा. काय विचार करता? प्रशासन आणि देशसेवा एक साधं सरळ सरळ गणित आहे सर, की प्रशासन हा देशसेवा करण्याचा राजमार्ग आहे. हो. इट इज अ मीन्स टू अचीव्ह दॅट एंड हो. असं मला वाटतं. तसं इंजिनियर डॉक्टर होऊनही देशसेवा करता येते नक्की आणि आता करोना काळामध्ये तर आपण बघितलंच आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन. नक्कीच. पण प्रशासनामध्ये येऊन स्टील फ्रेममध्ये वेगवेगळे चॅलेंजेस तुम्ही पॉलिसी मेकिंगमध्ये सहभागी हो. होऊन जे तुम्ही इम्प्लिमेंटेशन पॉलिसी योग्य पद्धतीने करून जितकं तुम्ही कॉन्ट्रीब्युशन डायरेक्टली करू शकता तेवढं कोणत्या दुसऱ्या फील्डमध्ये शक्यच नाही. मला वाटतं मूलभूत धोरणांमध्ये फरक करण्याची हातामध्ये एक ताकद येते. हो, असं म्हणता येते येईल? येते. प्रशासन आणि देशसेवा म्हटलं तसं प्रशासन आणि लोकसेवा याच्यातनं लोकसेवाच असते. पण हो. तरी तुमच्या मनात नेमकं काय? देशसेवा, लोकसेवा, मातीची सेवा हे सगळं प्रशासनामध्ये आल्यानंतर अनुभवायला मिळतं. IAS आणि IPS हे त्यांचा जास्त लोकांशी संपर्क असतो. हां. हळूहळू IRSचा कमी होत गेलेला आहे कारण फेसलेस असेसमेंट आणि हो. बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. IRTS आणि बाकी सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये तर अजून संबंध कमी येतो. बरोबर. पण अजूनही मला वाटतं जोपर्यंत डेमोक्रेटिक लोकशाही जोपर्यंत भारतामध्ये आहे हो. आणि भारत हा डेव्हलपिंग कंट्री आहे तोपर्यंत IASचं महत्त्व आणि IPSचं महत्त्व कमी होणं शक्य नाहीये. त्यामुळे लोकसेवा ही केवळ असणारच असणारच. अशी देशसेवा किंवा लोकसेवेच्या आतल्या उद्दिष्टातनं इकडे काम करत असताना खरोखरच सामाजिक प्रतिष्ठा जी मिळते ती मनापासून मिळते का पोस्टच्या दबदब्यामुळे मिळते? खरं बोलायचं तर पोस्टचा दबदबा असतो आणि पोस्टवरनं गेल्यानंतर काय असेल ते माहिती नाही. पण इथे काम करत असताना जितकं चांगलं काम केलं जाईल त्यामुळे लोकांचं जे प्रेम आपल्यावर निर्माण होईल त्यामुळे त्याच्यावर जी सामाजिक प्रतिष्ठा असेल ती पोस्टवरनं गेल्यानंतर असेल असं मी मानते. त्यामुळे पोस्ट असताना जितक्या लोकांशी संपर्क येतो तितक्या लोकांचं जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न असतो ज्यामुळे ते आपल्याला लक्षात ठेवतील आणि पुढे जाऊन मग असतात आपले त्यांच्याशी. अजून एक प्रशासनाच्या दृष्टीने अगदी मुळातली गोष्ट विचारतो की आर्थिक स्थैर्य कितपत खरंच मिळू शकतं का हे विचारण्याचं कारण काय? तुम्ही कुठे जिथे जाता तिथे किमान पैसे मिळतातच सर. हो हो, आर्थिक स्थैर्य असतं म्हणजे प्रत्येक UPSC आणि MPSC मध्ये सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्याला माझ्या मते पे कमिशन्स असतात आणि पगार 1 तारखेला येतच असतो.
हातामध्ये. देशाची इंटरनल सिक्युरिटी आणि एक्सटर्नल सिक्युरिटी कशी का असेना, देशामध्ये काहीही कुठेही कोणत्याही भागामध्ये दंगली होऊ देत किंवा काहीही होऊ दे, पण सरकारी अधिकाऱ्यांचे पगार हे 1 तारखेला होत असतात. आणि ते पगार टीए सकट होत असतात आणि व्यवस्थित असावेत ते, ज्याच्यामुळे त्यांना एक अप्पर मिडल क्लास जीवन जगता यावं अशी त्यांची व्यवस्था असेल याची काळजी पे कमिशन्सही घेत असतात. त्यामुळे एकदा सिव्हिल सर्व्हिसेस पास झाल्यानंतर पैशाची काळजी करण्याचं काही कारण नसतं आणि भ्रष्टाचारामध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याचंही कारण नसतं. गुड. वा, हे जास्त नव्या मुलांकरता महत्वाचं आहे. मला एक सांगा, UPSC सारख्या याच्या यशामध्ये आपल्या माध्यमिक, प्राथमिक, वरिष्ठ या सगळ्या शिक्षणाचा कितपत नेमका उपयोग होतो? सर, UPSC मध्ये आपल्याला GS जनरल स्टडीज आणि जनरल नॉलेज हे असणं अपेक्षित असतं. बरोबर. प्राथमिक शाळेमध्ये आपण इतिहास, भूगोल, समाजशास्त्र आणि विज्ञान हे सगळे विषय शिकतच असतो. मॅथमॅटिक्स असतं, मेंटल ॲबिलिटी असते. ह्या सगळ्या विषयांचं 10वी पर्यंतचं आणि 12वी पर्यंतचं सखोल ज्ञान जे NCERTच्या पुस्तकांमध्ये असतं. 10वीची काही पुस्तकं आपली तेवढी SSC बोर्डाची इतकी अजून विस्तृत नाही आहेत, पण NCERTची आहेत. त्यामुळे 12वी पर्यंतची NCERTच्या या सगळ्या विषयांचं ज्ञान असणं हे UPSC आणि MPSCच्या मुलांकरता मस्ट आहे. आणि आम्ही उलट UPSC मध्ये असताना ही पुस्तकं 11वी 12वीची घ्यायचो, हिस्ट्रीची, जॉग्रफीची. आताही मुलं घेतात आणि तीच वाचतात. ते बेसिक आहे. दॅट लेड्स बेसिक फाउंडेशन फॉर द सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. त्यानंतर मग येतो तुमचा ऑप्शनल विषय, ज्या विषयामध्ये तुम्हाला PhD पर्यंतचं ज्ञान असणं आवश्यक असतं. मग एका विषयामध्ये तुम्ही खोल विस्तृत जायचं असतं, पण जनरल नॉलेजसाठी तुम्हाला ह्या सगळ्या विषयांचं ज्ञान आवश्यक होतं. माझा जर तुम्ही प्रवास विचाराल तर माझं असं झालं की 12वी पर्यंत सगळे विषय तर मी हाताळले होते आणि सगळं तिथपर्यंतचं नॉलेज होतं. त्यानंतर मी UPSCचाच अभ्यास इतका केला फर्स्ट इयर आणि सेकंड इयरमध्ये की माझ्याकडे प्रत्येक विषयाचं एक डिग्रीपर्यंतचं नॉलेज आलं होतं. त्यामुळे असं झालं की आता ठीक आहे, BSc आणि BA झालं, आता MA हिस्ट्री मी सिलेबस बघितला, मला सगळंच येत होतं. मग नुसतंच फॉर्म भरला आणि परीक्षा दिली, मला अभ्यासाची गरजही लागली नाही. त्यामुळे किंवा जर्नलिझम सुद्धा, जर्नलिझमचा सिलेबस सगळाच माहिती होता. मग नुसतेच फॉर्म भरला आणि एक्सटर्नल अकॅडमी परीक्षा दिली, ओपन युनिव्हर्सिटीतनं दिली. त्यामुळे कोणत्याही विषयाचं डिग्रीपर्यंतचं नॉलेज माझ्याकडे आहे हे माझ्या लक्षात आलं जेव्हा माझा 2 वर्ष एकदम रगडून अभ्यास झाला होता UPSC साठी. हा रगडून अभ्यास होणं म्हणजे सगळं ज्ञान असणं असं तुम्हाला वाटतं? मला काय वाटतं का तो अभ्यास काही निश्चित उद्दिष्ट ठरवून निश्चित प्रकाराने वाटचाल करत झालाय? माझ्या अभ्यासाची पद्धत जर तुम्ही विचारली तर ती खूप वेगळी होती. माझं असं असायचं की आता खूप म्हणजे हा विषय खूप मोठा आहे आता खरं तर सांगायला, पण मोजक्या शब्दात सांगते. तर मी जेव्हा अभ्यासाला सुरुवात करायचे तेव्हा मला हे माहिती असायचं की मी किती शब्द वाचू शकते एका तासामध्ये, माझा वाचनाचा स्पीड काय, माझा प्रत्येक विषयाचा स्पीड वेगवेगळा असायचा माझ्या इंटरेस्टनुसार, तो मला माहिती असायचा. त्यामुळे मी इतिहासाचं पुस्तकाचा एका तासामध्ये किती पेजेस वाचून होऊ शकतात हे माहिती असायचं. मी 4 महिन्याचं टाइम टेबल करायचे की आज जानेवारी असेल तर एप्रिल एंडपर्यंत माझी एवढी एक 80 पुस्तकं आहेत माझ्याकडे, त्या प्रत्येक पुस्तकाची एवढी पानं. आणि मला हेही माहिती असायचं की माझा कोणता विषय लवकर विसरला जातो. मला इतिहास जर लवकर विसरला जातोय हे माहिती, माझा एवढा आवडता विषय नाहीये माझ्यासाठी, भूगोल होता तो, इतिहास कधीच नव्हता. मग भूगोलाची मला रिव्हिजन सारखी करावं लागणार आहे. मग ते पुस्तक माझ्या वाचनामध्ये 4थ्या दिवशी परत आलंच पाहिजे. मग माझं टाइम टेबल असं असायचं की ही पुस्तकं रोटेट करायचे मी, आणि ती माझी एक 3 दिवसामध्ये 5 विषयाची एक पुस्तक वाचून व्हायचं. आणि जर प्रत्येक दिवशीच्या एंडला असं व्हायचं कुठेतरी की अरे कुठेतरी अर्धा तास गेला आणि माझं हे वाचायचं राहिलं, कारण माझं प्रत्येक दिवसाचं 12 ते 14 तासाचं आखलेलं असायचं. आणि मग कुठे वेळ गेला माझा मला कळायचं नाही, टेन्शन पण यायचं, फार स्ट्रेस असायचा मला. एकाच गोष्टीचा स्ट्रेस घेऊन मी 4 वर्ष अभ्यास करत होते की वेळ कुठे गेला. त्यातनं जे टाइम मॅनेजमेंट आलं ना सर, त्याने इतकं शिकायला मिळालं की ते मग आता अजूनपर्यंत आहे. तुम्ही सगळं बोलत असताना वाचनावर खूप भर दिलाय म्हणून मी विचारतोय, आणि तुम्ही आता ज्या सार्वजनिक सेवेमध्ये एका अर्थाने आलाय त्या अर्थाने विचारतो, वाचन शाळा महाविद्यालयीन स्पर्धा परीक्षाच्या काळात जे केलं ते अभ्यासा पलीकडे काही केलं का? नाही सर. नाही केलं, अजिबात नाही केलं. मी उलट अभ्यासा पलीकडे न्यूज एखादी वाचायची तर मला ते चुकीचं वाटायचं.
न्यूजपेपर मधलं एखादी न्यूज ही जर UPSC आणि MPSC ला रेलेव्हंट नसेल तर ती वाचताना मला टेन्शन यायचं की अरे माझे 5 मिनिटं त्या न्यूजमध्ये जातील, कोणत्या तरी विवाहितेचा छळ झाला हे तर विचारणार नाहीत परीक्षेत, पुढे चला, असं होतं माझं. त्यामुळे मला ते करताच आलं नाही. मी इतकी फोकस्ड होते आणि आता सुद्धा मी फार फोकस्ड असते. तो माझा स्वभाव आहे. एक गोल दिसला त्याच्या इथे तिथेच जायचं नाही हे माझं इतकं ठरलेलं असतं की त्याच्यातनं ना दुसरं काही असं स्वच्छंद होऊन आपण वाचत राहावं, कादंबऱ्या वाचाव्या, आवड आहे. हा. पण ते करता आलं नाही मला. जोपर्यंत माझं एम गाठलं गेलं नाही ना, मला गाणंही परस्यू करता आलं नाही, मला लिखाणही काही करता आलं नाही. ते सगळं सिव्हिल सर्व्हिसेस झाल्यानंतर तुमच्या गाण्या करायचं. लेखनाकडे मी नंतर येणारच आहे, पण आपल्या चाललेल्या मूळ विषयातला अजून एक मुद्दा विचारू इच्छितो. तो म्हणजे मुळात MPSC कडनं UPSC कडे यावं असं कशामुळे वाटलं? सर असं नाही झालंय माझं. मी UPSCची परीक्षेची तयारी करत असताना जसं मी म्हटलं की माझा अभ्यास इतका झाला होता हा. सगळ्या विषयांचा की मला कोणतीही डिग्री घेतली तरी त्याचं सिलेबस मधलं सगळं येत होतं आणि मी परीक्षा बर. देऊ शकत. तसंच MPSCचं हा. सिलेबस मी चालला आणि माझ्या लक्षात आलं की मला येतंय हे सगळं. मग हा. मी फक्त फॉर्म भरला आणि झालं असं की UPSCचे 3 अटेम्प्टमध्ये माझं फेल्युअर होतं. बर. पहिल्या अटेम्प्टमध्ये इंटरव्ह्यू, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये इंटरव्ह्यू, तिसऱ्या अटेम्प्टमध्ये इंटरव्ह्यू आणि सिव्हिल लिस्टमध्ये नाव नाही. मग मला कुठेतरी भीती वाटली आणि मग मी ठरवलं दुसऱ्या अटेम्प्ट नंतर. बाबांची इच्छा अजिबात नव्हती बर. की MPSC द्यावी. ते म्हणायचे डेप्युटी कलेक्टर सुद्धा हेड क्लर्कची पोस्ट आहे. हे त्यांचं वक्तव्य ऐकून तर मला म्हणजे मी जायचंच नाही त्या परीक्षेला. व्हायचं तर UPSCच्या थ्रू तू कुठेतरी सेंट्रल सर्व्हिसेसमध्ये जा, IAS IPS हो, नाही तर घरी बस, बर. असंच असायचं त्यांचं. पण नेमकं माझ्या सुदैवानं ह्या MPSCच्या मेन्स आणि इंटरव्ह्यू पुण्यामध्ये होतात. UPSCची मेन्स मुंबईला होते आणि इंटरव्ह्यू होतो दिल्लीला. ते मला लपवता आलं नसतं घरी. पण पुण्यातल्या पुण्यात सगळं ह्यांचं होतं MPSCचं. त्यामुळे मी पटकन परीक्षा देऊन टाकली आणि जेव्हा न्यूजपेपरमध्ये माझं नाव आलं तेव्हा त्यांना कळलं की अरे ही तर MPSC थ्रू डेप्युटी CEO झाली. आणि नंतर दुसऱ्या अटेम्प्टला मी डेप्युटी कलेक्टर होते. माझ्या कॅटेगरीमध्ये मी पहिली होते. तर IRSचं नेमकं काय काम असतं? सर IRS इंडियन म्हणजे रेव्हेन्यू UPSCच्या सर्व्हिसेस. याच्यामध्ये IRSचं नेमकं काय? हो, डायरेक्ट टॅक्सेसचं कलेक्शन करणं हे IRS ITचं काम असतं, इन्कम हा. टॅक्स कलेक्शन. आणि इनडायरेक्ट टॅक्सेसचं कलेक्शन करणं हे IRS कस्टम्स लोकांचं काम असतं आणि हे दोन्हीला मिळून IRS अशी. तुम्ही आता बोलता बोलता तुमचा अभ्यास सांगितला, सर्व तऱ्हेचा अभ्यास आधीच होत गेल्यासारखंही सुचत केलं तुमच्या बोलण्यातनं. त्याचा अभ्यास आणि प्रत्यक्ष प्रशासन आणि प्रत्यक्ष भेटणारे प्रशासकीय अधिकारी यातल्या अनुभवामध्ये काय फरक जाणवला? सर अभ्यासाचा काळ हा अंतर्मुखी करणारा होता आणि तो एक सुवर्ण काळच होता. ती स्पर्धा स्वतःशी होती की कालच्या दिवसापेक्षा आज मी जास्त पानं वाचतेय का, कालच्या दिवसापेक्षा जास्त आज एकाग्र होतीये का, बर. कालच्या दिवसापेक्षा आज मी जास्त मन लावून करतेय का. ती माझीच माझ्याशी स्पर्धा होती आणि मी एका रूममध्ये फक्त माझ्या आजूबाजूला पुस्तकं होती जी बोलत नव्हती आणि त्याच्या नेमकं विरुद्ध प्रशासनामध्ये खुर्चीवर बसल्यानंतर आता सगळं बहिर्मुखी झालेलं आहे. आता लोकांना उत्तरं द्यायची आहेत. काही प्लॅनिंग प्री प्लॅन्ड खूप कमी आताचा दिवस असतो. आणि IPS मध्ये खरं तशा अर्थाने पब्लिक चर्चित अशी पब्लिक मान्यता असलेली अशी पोस्ट असताना तो सगळा भाग सोडून देऊन IRS सारख्या क्लिष्ट जराशा गुंतागुंतीच्या अशा गोष्टीचं चॅलेंज स्वीकारावं असं कशातनं वाटलं? IRSचं सिलेक्शन पहिल्यांदाच झालं होतं आणि अकॅडमीमध्ये असताना माझी IPSची पोस्ट निघालेली आहे. ओ, हां, असं उलटा असं भाग आहे. उलटा प्रवास आहे. बर बर. तर IRS जेव्हा झाले होते तेव्हा IAS आणि IRS असे 2 माझे Choice होते. प्रेफरन्सेस होते. चॉईस होते. आणि नंतर मग मला वाटलं की आपण IPSचा प्रेफरन्स दिला नाहीये तर आपण आता पुढची परीक्षा देताना IAS IPS देऊन बघूया आणि मी बर. नेमकी IPS झाले. पण माझे काही पर्सनल रिझन्स होते सर. मला माझे हॉबीज हां. आणि माझ्या गाण्यावर इतकं प्रेम होतं की खरं तर मला गायिकच व्हावं असं वाटत होतं लहानपणापासून, मला स्वतःला विचारलं तर. पण ते राहून गेलं होतं आणि पर्सनल लाईफ पण मला कुठेतरी दिसत होतं की माझं खूप अजून एक्सपेरिमेंट करायचे स्वतःशी राहिलेले आहेत, जे मी आत्ताच्या काही 10 वर्षामध्ये त्यातले थोडेफार केले स्वतःबरोबर. तर त्यामुळे मला वाटलं की आपल्याला IRS थोडंसं ठीक आहे. आणि तोपर्यंत मी गोवा पोस्टिंग करून मुंबईला येतच होते जोपर्यंत IPSला सिलेक्शन झालं होतं. मग मला वाटलं की ठीक आहे आता आपण इथेच राहूया. आपले आजोबा मला वाटतं सोलापूरला संस्था
सकारात्मक काम, सामाजिक काम याच्यामध्ये विशेष कार्यरत होते ना. हो हो हो. अगदी एका वाक्यात त्यांची काय पार्श्वभूमी सांगता येईल? आजोबा माझ्या प्राथमिक शाळेचे शिक्षक होते बर. आणि त्यावेळेस एकच शिक्षक असायचे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. बरोबर. मग बाबा, त्यांची 3 मुलं. बाबा सुद्धा आता सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठान चालवतात. त्यांच्या बरोबर. नावाने आपण एक प्रतिष्ठान सोलापूरला बरोबर. उभं केलंय. तिथे आपल्याकडे एक 35 ते 40 विद्यार्थी आपण दत्तक घेतो आणि त्यांचं शिक्षणाचं आणि खाण्यापिण्याचा आणि राहण्याचा खर्च ते काम आपण करत असतो बर आणि बर. ते आपण एक 30 वर्ष तरी करतोय. वा. बाबा जेव्हापासून नोकरीला लागले तेव्हा समाजासाठी काहीतरी करायचंय हं. ही जाणीव त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे मला वाटतं माझ्याही पेक्षा त्यांच्यामध्ये खूप आहे हे, की समाजसेवा करायची आणि त्यांना चॅरिटी करायला फार म्हणजे त्यांचं ते आम्ही ते जेव्हा घरातनं बाहेर पडतात तेव्हा आम्ही फक्त एवढीच प्रार्थना करतो की ते कपड्यांसकट येतील. नाहीतर असंच असतं. सगळंच देऊन नाही सगळंच टाकायचं. जाईन. मला एक सांगा, तुमच्या बाबांना भेटण्याचा मलाही योग आला म्हणून विचारतो, की बाबा त्यांच्या बोलण्यात असं आलं, की तुमचे हे सामाजिक जाणीवा त्यांच्या मनात प्रवृत्त करणारे आजोबापासून परंपरा आहे, पण त्या आजोबांनी सुद्धा बाबांना ठोकलेलं पण आहे. तर तसं बाबांच्या कडक शिस्तीचा तुम्हाला कधी अनुभव आला का? आलाय सर. म्हणजे अभ्यास करताना जर उद्या परीक्षा आहे आणि आज प्रश्न विचारला गणिताचा, हां. की बाबा मला हे गणित येत नाहीये किंवा कोणताही प्रश्न विचारायला गेले आणि 2 दिवसावर परीक्षा आहे, हां. तर त्यांचा मार्क खाल्लाच समजायचा. हो. म्हणजे कधीही कोणत्याही परीक्षेचं 10 दिवस आधी तरी माहिती पाहिजे उद्या परीक्षा आणि आज अभ्यास असं नाही. त्यामुळे तिथून जी वेळेचं नियोजन करायची सवय लागली आणि परीक्षेच्या पूर्वतयारीची. पूर्वतयारीची, हां. ते परीक्षेच्या आदल्या दिवशी काहीच नाही. म्हणजे बरोबर. अशी मी टीव्ही बघतच दिसली पाहिजे त्यांना, नाहीतर मग त्यांचा असा पारा चढतो. आता फार कमी झालेला आहे वयानुसार, पण खाल्लेला आहे. मला एक आणि सांगा, सोलापुरामधनं प्रशासनात आलेले मंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत अनेक जण आहेत. तर तुम्ही प्रशासनात येण्यामागे याचा काही थोडा भाग असेल? उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये सोलापूर हां. हे होतं आणि सगळ्या कझिन्स बरोबर वेळ घालवणं हे असं हं. 10वी-12वी पर्यंत झालेलं आहे. पण बर. सोलापूरचे अधिकारी कोण कोण आहेत हे तर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आल्यानंतरच कळलं. हां. पण तसं आता मात्र माझा सोलापूरकडे जास्त ओढा आहे बर. आणि पुण्यामध्ये पोस्टिंग झाल्यानंतर जास्तीत जास्त सोलापूरकरांसाठी काम करता यावं अशी इच्छा पण आहे. बर. त्यामुळे सोलापूरच्या बाबांबरोबरच्या मला आता खेपा पण वाढवायच्या, ट्रस्टचं काम जरा चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी आता दोघंही प्रयत्न करू असं चाललंय. कारण आता 5-6 वर्ष पुण्यात, त्यानंतर परत कुठेतरी सेंट्रल गव्हर्नमेंट दुसरीकडे दिल्लीला कुठेही टाकू कुठेही शकतं. जाऊ शकते. हां. त्यामुळे हे 5 वर्ष हे आपल्या हातातले आहेत. तर हं. ह्याचं काहीतरी आपण करूया असं प्लॅनिंग आहे. तुम्ही अधिकारी या गोष्टीवर एवढा घरापासून विचार करताय म्हणून तुम्हाला विचारतो, की चांगला अधिकारी म्हणजे तुमच्या मनात नेमकं काय? त्याचा स्वभाव, त्याचं कर्तृत्व, त्याचा अभ्यास का काय नेमकं? स्वच्छ, कार्यक्षम आणि लोकाभिमुख हं. हे 3 गुण असतील तर चांगला अधिकारी होऊ शकता. हं. थोडे कमी हुशार असलं तरी चालेल, हं. थोडे कमी कार्यक्षम असलं तरी चालेल, पण स्वच्छ असावं, क्लीन, ऑनेस्ट आणि क्लिअर असावं हं. आणि लोकाभिमुख, लोकांची एम्पथी असावी अधिकाऱ्याला. समोरचा काय म्हणतोय हे त्याच्या मनातली तळमळ कळायला पाहिजे. तर तुम्हाला इथे बसून खुर्चीवर बसून योग्य ते डिसिजन्स घेता येतात. अदरवाईज इट्स व्हेरी डिफिकल्ट. तुम्ही इतक्या मोकळेपणाने आणि अधिक नेमकेपणाने बोलताय म्हणून तुम्हाला विचारतो, की अधिकाऱ्याच्या बाबतीतली तुमच्या मनातली ही जी संकल्पना आहे, ते प्रत्यक्ष अधिकारी म्हणून आपलं कार्य करत असताना ही मनातली संकल्पना राबवता येते का शासकीय सेवा असल्यामुळे यातले वरिष्ठ, राजकारणाचा संबंध महाराष्ट्रात काय देशामध्ये खूप प्राबल्य असणारा असल्यामुळे त्या राजकीय पक्षाचे लोक यांचा काही दबाव, दडपण येत नाही? सर, याकडे बघण्याचा माझा एक दृष्टिकोन आहे. आपण प्रत्येक वेळेस एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये असतो. म्हणजे माणूस आता हो. मी फॅमिलीमध्ये असताना हं. आई-वडिलांचंही दडपण येतच असतं. हो. प्रत्येकच डिसिजन माझ्याच मनाचा असतो असं नाही. बरोबर. तरी पण मी काय करू शकते हे माझ्या हातात असतं. तसंच ऑफिसला मी बघते की ती एक ऑर्गनायझेशन आहे, त्या सिस्टीमचे काही रूल्स आहेत आणि तिथे काही गोष्टी अशा आहेत ज्या मला आवडल्या नसतील आणि काही निर्णय हे बाहेरचे लोक घेत असतील. पण मग ते निर्णय घेतले गेल्यानंतर मग जेवढं माझ्या हातात राहतंय ते मी किती इफेक्टिव्ह करू शकते, ते मी किती माझ्या सहकार्यांसाठी त्यांना वातावरण छान आहे असं
वाटेल असं बनवू शकते, याच्याकडे माझा भर असतो, की जे माझ्या हातात आहे, त्याचं मी काय किती सोनं करते. बाकी मग हे सगळं दॅट इज पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ, की राजकीय दबाव म्हणा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेले निर्णय जे आपल्याला आवडत नसतील, पण मग त्यांचा एक्सपिरियन्स आहे म्हणून आपण ते मान्य करत असू. हे तर प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये होत असतं. तुम्ही वय कमी असूनही मी जरा वरिष्ठ वयाचा असल्याने तुम्हाला एक अधिकाराने सांगू इच्छितो की तुम्ही आता जे उत्तर दिलं ना, हे इतक्या कमी वयामध्ये सर्वोच्च अधिकारी झालं असल्याच्या स्वाभाविकतेतनं दिलेलं उत्तर आहे. त्यामुळे तुम्ही जाणारच वरिष्ठ पदापर्यंत, हे अगदी नक्की. ही जी विचार करण्याची पद्धत आहे ना, ही कुठनं आली हो? कुठल्याही प्रश्नाकडे गोष्टीकडे बघण्याची. सर, मग याचं मला वाटतंय की ही विचार करण्याची बॅलन्स्ड, तुम्हाला म्हणायचं असेल, थोडा बॅलन्स्ड ॲटिट्यूड आलाय, तो वाचनातूनच आलाय. एक हिंदू पेपर वाचायचे मी, आणि तो त्याचे आर्टिकल्स एडिटोरियल वाचत असताना कळायचं की मुद्दे वेगवेगळ्या आयडिओलॉजीतनं आणि वेगवेगळ्या अनुषंगाने मांडले जात आहेत, पण शेवटी कन्क्लुजन होत आहे तिकडे कुठेतरी बॅलन्स्ड व्ह्यू घेतला जातोय. हे सतत वाचताना डोक्यात असायचं, आणि ती आपणही तसा विचार करावा, कारण एका चांगल्या अधिकाऱ्यांनी तसा विचार करणं अपेक्षित आहे हे माहिती होतं. क्लासेसमध्ये आम्हाला शिकवलं होतं की बॅलन्स्ड ॲटिट्यूड असल्याशिवाय चांगला अधिकारी होता येत नाही. मग आपण विचार करतानाच तसा करावा, हे स्वतःशीच बोलत राहत ते सर झालं असावं. म्हणजे मला नाही वाटत कसं आता असेलही असं मला वाटत नाही, पण जितकं काही जमलंय ते स्वतःशी बोलता बोलता जमलंय. चांगलं जमत चाललं एवढं मी नक्की सांगू शकतो. आपण स्पर्धात्मक परीक्षा, याचे सगळे अधिकारी, याचं शासनातलं काम, या सगळ्याकडे पुन्हा थोड्या वेळानं जाऊच. पण त्यापूर्वी अजून एक गोष्ट आता व्यक्तिगत गोष्टीतली विचारू इच्छितो की तुम्हाला गाण्यात रस असल्याचं तुम्ही पण बोलताना जाणवलं. आपण अनौपचारिक गप्पा मारताना वडिलांच्याही बोलण्यात आलं हे. तर गाणं हा इतका जुना बिग पॉइंट. 3 वर्षाची होते तेव्हा हार्मोनियम वर माझ्या हाताला हात पोहोचत नव्हता, पण मला शिकायचं होतं हार्मोनियम, म्हणून बाबा एका टीचरकडे मला घेऊन गेले होते. सोलापुरातच होते तेव्हा मी, आणि विश्वकर्मा मॅडम त्या भाता हलवायच्या आणि मी हार्मोनियमवर शिकायचे 3 वर्षाची असताना. आणि मी पहिली अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची परीक्षा दिली होती. तिथून जो प्रवास सुरू झाला, मग हार्मोनियम हळूहळू शिकत मध्यमा पूर्णपर्यंत गेले. आणि मग लक्षात आलं की आपल्याला हार्मोनियम बरोबर गाणी म्हणायची, मी बंदिशी म्हणायचे रागाच्या. शास्त्रीय संगीताचा प्रवास सुरू झाला होता. मग लक्षात आलं की अरे, आपल्याला गाता चांगलं आहे, आपला आवाज चांगला आहे. आणि मग तिथून जी गोडी लागली ना, मग हार्मोनियम थोडं मागे गेलं, आणि मग तंबोऱ्यावर सुरू झालं, आणि मग गाणं. पण गाण्याचं रितसर असं शिक्षण कोणाकडनं घेतलं? वेगवेगळ्या गुरुजींकडनं घ्यावं लागलं. उदाहरणार्थ विश्वकर्मा मॅडम पासून सुरुवात झाली. मग दहिसरला एक शिक्षक होते, म्हणजे वसईमध्ये राहत असताना. सोलापुरात एक शिक्षक होते. असे वेगवेगळ्या, रंजना भिडे पुण्यातल्या, त्यांच्याकडे शिकले 1 वर्ष. असं, कारण बाबांची जिथे जिथे ट्रान्सफर झाली तिथे गाण्यासाठी शिक्षक शोधायचं. बरोबर. असं. पण विशिष्ट घराण्याच्या दृष्टिकोनातलं शिक्षण झालं. किराणा. हो. बर. पण शास्त्रीय संगीत तितकंसं रुजायच्या आतच मला ते कुठेतरी कट करावं लागलं 12वी नंतर, कारण मग दोन्ही एकत्र जमेना हे माझ्या लक्षात आलं. कारण तिथे जर मी म्हणाले तसं माझा वेळ जायचा. मग एकदा बसले गायला की इट इज अ टूल फॉर मेडिटेशन. आणि मग ती इतकी लागायची माझी तंद्री की 2 तास निघून जायचे त्या रियाजामध्ये. मग ते नको म्हणून मग मी रियाज सोडला, आणि UPSC झाल्यावरच आता आपण गाणं हातात करू म्हणून ते हातात. हे तुम्ही म्हणताय खरं, पण गंमत बघा, गणित, इतिहास, राज्यशास्त्र याच्यातली डिग्री, त्याच्यातली PhD हे करता करता गांधर्व महाविद्यालयाच्याही परीक्षा दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला हे वेळापत्रक व्यवस्थित जमतं, जरी तुम्ही काही नम्रपणा घेत असलात तरी. त्यामुळेच मी विचारू इच्छितो की जरी आता एकदम सगळं शिक्षण झाल्यावर इकडे वळायचं असं म्हणलात, तरी एकट्या असताना गाणं गुणगुणता ना? आवडती गायिका कोण? लता मंगेशकर. तरीही गाण्यातला कुठला प्रकार जवळचा वाटतो? चित्रपट, नाट्यगीत, भावगीत, चीज, बंदिश? चित्रपट आणि भावगीत. बाईंचं एखादं एवढं आवडीचं आहे म्हणून विचारतो, बाईंचं सर्वाधिक आवडलेलं चित्रपट? मला त्यांचं लग जा गले खूप आवडतं. माझं आणि माझ्या आईचं फार. मदन मोहन. वा. मला यात माझ्या मोबाईलच्या रिंगटोनवर मदन मोहन लता आहेत. अच्छा. मला इतकं हे कॉम्बिनेशन भन्नाट आहे. खरंय.
दीदीनं भेटण्याचा योग आला कधी? नाही ना, म्हणजे असं झालं की त्यांना एक भेटू नाही शकले. हां, हां. आशाताईंना भेटले, हां. अमिताभ बच्चनजींना भेटले, सगळ्यांनाच भेटण्याचा योग आला. जावेद अख्तरजींनी माझं पुस्तक तुमच्या रिलीज केलं. खात्यामुळे तुम्हाला हे भेटता येणं शक्य आहे असं वाटल्यामुळेच मी हे विचारलं, नाही तर इतक्या कमी वयामध्ये दीदीनं भेटलात असं मी विचारलंच नसतं. आशाबाईंची भेट कशी मी काय? कसं? प्रयत्नही केला नाही लताजींना भेटायचा त्यांच्या तब्येतीचा विचार हो, करून. हो. माझे जे गुरुजी होते मुंबईमध्ये, हां. तर दिनेश महावीर, ते हां. मला 3 वर्ष शिकवत होते. पण बरं. ते म्हणायचे की मी दीदींच्या घरी जातो, तुला यायचं तर चल. पण हं. मला कुठेतरी वाटलं की नको. जुही चावलाही त्यांच्याकडेच शिकायच्या. बरोबर. तर मला वाटलं की नाही, आता त्यांची तब्येत बरी नाही, नंतर होऊ. तर ते अजूनही राहिलेलं आहे हां. आणि ते आता लवकरच करायचं आहे. बरं, बरं. आणि आशाबाईंची भेट कशी आली? ती एका कार्यक्रमात झाली. कार्यक्रमात झाली. एका कार्यक्रमामध्ये बरं. त्या तुमचे आणि अल्बम आहे ना, मला वाटतं कुठला? हो, मोरे सावरे. मोरे सावरे. मोरे सावरे. अ, दिनेश महावीरांकडे शिकत होते मी. हां. त्यांचा मुलगा कौशल महावीर तो संगीत देत होता, बरोबर. संगीतकार होता चित्रपटामध्ये. बरोबर. मग मला वाटलं की एकदा कौशलला सहज विचारलं मी की कौशल आपण करूया का? हां. तर तो म्हणाला की इसके लिए तो प्रोड्यूसर चाहिए सोनल जी. हं, हं. म्हटलं ठीक आहे, मग काय करायचं? मग तो म्हणाला मैं झी को पूछता हूँ. हं. मग त्यांनी त्याचं झीमध्ये एक प्रोजेक्ट चाललाच होता. ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी विचारलं की असा एक इंडिपेंडेंट अल्बम करायचा का? हं. तर झीने, मला माहिती नाही त्यांचं बोलणं काय झालं. आय नेव्हर अप्रोच झी. हं. पण त्या दोघांमध्ये ठरलं की ठीक आहे, करूया. हं. आणि मग त्यांनी मला ओके केलं. तिकडून मग म्हटलं ठीक आहे, मग तू 2 गाणी कर. अजून एक माझा म्युझिक डायरेक्टर मित्र आहे शशांक पवार, त्याला 1-2 गाणी करायला देऊया. आणि माझे एक चीफ कमिशनर सर होते, आर.सी. कौशल, ते हे म्युझिक करायचे. त्यांच्या अरे वाह! काळात त्यांनी म्युझिकचा एक अल्बम केला होता गाण्याचा. तर म्हटलं ठीक आहे, आपण तिघांनी 1-1, 2-2 गाणी करा. मी रियाज करते आणि माझा आवाज तयार करते. मग एनझी स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग झालं आणि तो अल्बम निघाला. रियाज त्यावेळेला करणं आहे, पण एकूण कितीही व्यस्त वेळापत्रक असलं तरी गाणं ज्यांची अंगभूत आवड आहे त्यांचा रियाज चालूच असतो. तुमचा आहे? असं आहे ना सर, म्हणजे आहे. आता सुद्धा कधी? आणि करावाच कधी लागतो करता तो. साधारण? कधी करते मी, लंच ब्रेकमध्ये करते. माझा हो. ऑफिसचा लंच ब्रेक 1 ते 2:30 असायचा. बरं. आणि माझी आयकरची मुंबईची जी बिल्डिंग आहे हां. तिथे गुरुजी यायचे. बरं. कारण मी राहायचे सीवूड्सला, हां. चर्चगेटला ऑफिस, हां. गुरुजी गोरेगावला राहायचे. हो. तो इतका मोठा आणि मग त्यांना ऑल्टरनेट डे तरी रियाज घ्यायचा असायचा. बरोबर. मग तिथे आम्ही एक बघितलं, एक रूम रिकामी होती खालची ग्राउंड फ्लोअरची. बरं. तिथे रिक्वेस्ट केली की या रूममध्ये एक हार्मोनियम आम्ही अशीच ठेवून देतो आणि फक्त 1 तास वापरू तुमची रूम. हं, हं. तर ओके म्हणाले ते. त्यांनाही मजा यायला लागली. गुरुजी यायचे 1 वाजता. आम्ही 1 ते 2:30 बसायचो. त्याच्यामध्ये फोन ऑन असायचा. जर बॉसचा फोन आला तर मग वर जायचं हे माहिती असायचं. हं. काही त्यांना कोणाला कळेल असं वाटायचं नाही हं. वर बसलेल्यांना. हं. कारण ठीक आहे, म्हणजे लंच ब्रेक आहे आणि हो. माझ्याकडे जेन्युइन कारण लंचला बाहेर आहे. सगळेच बाहेर जायचे. हो. पण मला लंच मी कधीच केलेलं मला आठवत नाहीये. मग? कारण मला हे सगळं करायचं असायचं. मला गाण्याचा रियाज करायचा असायचा. लिखाण करायचं असेल तर तो 1 ते 2:30चा वेळ माझ्यासाठी फार क्रुशियल असायचा. हं, हं. त्यामुळे तो वेळ माझा असायचा. माझ्या हं. हक्काचा वेळ मी कधी, मग ऑफिसच्या हक्काचा वेळ ऑफिसचा एकदा झाला ना, माझ्या हक्काच्या वेळेबद्दल मी फार हे असते. हं, हं. मला त्याच्यामध्ये जे करायचंय त्याच्यामध्ये मग कुणी डिस्टर्ब नाही करायचं. कारण काय असतं ना, फॅमिलीमध्ये राहत असताना त्यांचे काही अपेक्षा असतात. मग काही असू शकतात की बाबा बरोबर. फॉरेन टूर करायचे, एक लंडनला एक टूर करायचे सोनल, मग तुला एवढ्या वेळेमध्ये आमच्यावर 10 दिवस यायलाच पाहिजे, किंवा आजीकडे जाऊन यायचं, 2 दिवस अरेंज करायलाच पाहिजे, हे करायचंय ते काही पूजा आहे तुला असायलाच पाहिजे. त्यांच्या काही अपेक्षा असतात. तसं ऑफिसमध्ये सुद्धा अपेक्षा असतात. एक 7-8 तास तर त्यांना द्यायचेच असतात. मग उरलेल्या वेळेचं मी काय करते ना, ते माझ्यासाठी फार महत्वाचं असतं, कारण तो माझा वेळ असतो. तो वाया गेला तर मग खूप तगमग सुरू होते माझी. लंच कधी करता मग? एकदाच जेवते सर मी. घरनं येताना? घरनं येताना. बरोबर. आणि मग घरी जाऊन जेवते. बरं, बरं. मला एक सांगा, तुम्हाला आशाबाई सगळे ऑफिसर्स आयकरमध्ये, माझे सगळे ऑफिसर्स एकत्र एका रूममध्ये लंच करून खूप मस्त गप्पा मारत असतात. जाता येत नाही? मला जायची इच्छा होत नाही आणि वाटतं की तो थोडासा वेळ वाया जाईल तो का, इकडे नेऊ. तो इथे. मला वाटतं तुम्हाला गुणवत्तेतले आणि अभ्यासाच्या विषयातले वैविध्याचे जेवढे उच्चांक आहेत त्यात हाही उच्चांक म्हणता येईल की इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये मधल्या वेळामध्ये गाण्याचा रियाज करणारी सोनल, हो. हा? असं नाही, म्हणता येईल. हो हो सर. आशाबाई आणि तसे बॉसेसही खूप चांगले रॉयल होते. रॉयल आहेत की ज्यांना चाललं हे. बरोबर. त्यामुळे त्यांनी माझी आठवण त्यावेळेत काढली नाही. बरोबर. इनफॅक्ट
मी जेव्हा इकडे अनुपम खेर अकॅडमीमध्ये हा. ऍक्टिंगचा क्लास केलाय, तो हा. कोर्स कधी केलाय? हा. तो कोर्स सुद्धा आयकरमध्ये असतानाच केलाय. तो असायचा अंधेरीमध्ये, आयकर चर्च गेटला. हा. आणि मला माहिती होतं की आता तर गाडीने जाताच येणार नाहीये, मला ट्रेनच पकडावी लागणार. मग लोकल ट्रेनचा फर्स्ट क्लासचा पास घ्यायचा, 6ची लोकल पकडायची आणि मग इन्स्पेक्टरला सांगायचं की बाबा आता सरांनी विचारलं तर मला फोन कर. आणि सरांनी माझ्या सुदैवाने 1.5 महिन्यामध्ये एकदाच आठवण काढली 6 नंतर. हो. मग तेव्हा काहीतरी कारण मी सांगितलं की सर मी आत्ताच निघाले. कारण हे काही बरं नाही की सर मी जरा नाचायला चालले किंवा आवडत नाही, गायला चालले, म्हणजे त्यांना काय वाटणार आहे की एवढं बरोबर. मोठं काम सोडून कुठे निघाले. बरोबर. त्या कारण कलाक्षेत्राकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन असा आपल्यासारखाच असेल असं नाही. आपल्याला जितकं हा महत्वाचं एक भाग झाला आणि कार्यालयामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा तर अगदीच वेगळा असू शकतो. हो. आणि बॉस जोपर्यंत आहे केबिनमध्ये तोपर्यंत आपण असायलाच पाहिजे. हो, ही normal आहे. सुद्धा हे नॉर्मल आहे अगदीच. आणि प्रत्येकच जण ते करत असतं. बरोबर. मग आपण जेव्हा नाही करत असतो तेव्हा आपण एक्सेप्शनल ह्याच्यामध्ये असतो. मग बरोबर. तेव्हा आपण काय करतोय, तर आपण डान्स क्लासला जातोय. हे काही पटण्यासारखं नाही, नसतं. नाही. तुम्ही आजारी असाल तर हे पटेल तरी. बरोबर. मग ह्या सगळ्याचं असं म्हणजे आता मला असं वाटतंय की थोडंसं चांगली मुलगी असं त्यांना वाटत असावं, त्याच्यामुळे त्यांनी मला ठीक आहे बाबा कर जे तुम्ही करायचंय. तुमच्या वागण्या बोलण्यातनं विश्वासार्हता क्रिएट केलेली असेल किंवा हां. तुम्हाला हो, हो. दिलेल्या कामाला मिळालेल्या रिझल्ट्स बनणं. हो, हो सर. हे एक आहे की नक्कीच. त्या दिवसाचं काम त्या दिवशी करूनच बाहेर पडायचं. 6 बरोबर. वाजता बाहेर पडायचं, तर त्या दिवशीचं काम त्या दिवशी करायचं. बरोबर. ते अर्धवट ठेवून कधी मी पडले नाही. त्यामुळे कधी असा फोन मला आला नाही की ह्याचं काय झालं, किंवा ती माझी आता तीही पद्धतच आहे की ऑफिसमध्ये फाईल आली, एखादं लेटर आलं की ते मार्क करायचं. माझी एक वेगळी डायरी असते तिथे नोंद. म्हणजे हे अभ्यासाच्या वेळेस पण माझं सगळं टाइम टेबल तसं ह्याचं. आणि हे काम किती दिवस हे कोणाला अलोकेट केलं त्याचं नाव लिहायचं. तुमची ही स्टाईल मी पाहिले बरं का. म्हणजे मी तुमच्याशी आपण एक काय मुलाखत उद्या करायची याच्याबद्दल एक अनौपचारिक गप्पा मारत असताना माझ्या गप्पातले मुद्दे तुम्ही तुमच्या मोबाईलवर मोबाईलमध्ये. हो, हो. करत होतात. हो. आणि हे माझं चाललेलं असतं. कुणीही आलं तर ज्या इन्स्पेक्टरला किंवा टीएला मला ते काम द्यायचं असतं ते पटकन मोबाईलमध्ये मी व्हॉट्सअपवरनं त्याला मेसेज करते, म्हणजे माझ्याकडेही रेकॉर्ड राहतो. हो. त्यालाही माहिती असतं आणि माझ्याकडे राहतं की या वेळेत या दिवशी तुला सांगितलं आणि तू 2-4 दिवस झाले अजून केलं नाही. बरं. मग तो आणून देतो 4 दिवसांनी. मग 4थ्या-5व्या दिवशी ते काम झालेलंच असतं माझं. हे तुमचं कार्यालय, त्यातला आयकर कार्यालय, त्यातला विषय, त्यातला अभ्यास, स्पर्धा परीक्षा याच्याकडे आपण चाललोच आहोत, बोलतोच आहोत. पण मध्येच आपण मगाशी गाण्याचं बोलत असताना एक महत्त्वाची गोष्ट विचारायची राहिली की गाण्याच्या बाबत सर्वाधिक दाद कोणा गायकांनी तुम्हाला दिलेली आहे? सर अल्बम झाला त्याच्यानंतर मला अनेकांचे फोन आले, पण त्यातले राजेश रोशनजी, त्यांनी बोलवलं घरी आणि त्यांनी घरी बोलवून त्यातलं एक गाणं त्यांना खूप आवडलं होतं. त्याचं कौतुक केलं. मला रूपकुमार राठोडजी, त्यांनी सुद्धा घरी बोलवून कौतुक केलं. इस्माईल दरबारनी घरी बोलवलं. त्यांनी सांगितलं मला की आवाज तर खूप चांगला आहे आणि होऊ शकतेस चांगली गायिका, पण रियाजाची खूप गरज आहे. मग त्यांचं ते म्हणणं होतं की मग त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्सेस सांगितले. जेव्हा श्रेया घोषालचं पहिलं रेकॉर्डिंग त्यांनी देवदाससाठी केलं होतं आणि ती किती तयारीची होती नव्हती, त्यांचे सगळे एक्सपिरियन्सेस ते सांगत होते. तर म्हणजे मोठ्या मोठ्या बॉलिवूडच्या संगीतकारांना भेटण्याचा मला एक्सपिरियन्स आला, योग आला या अल्बममुळे आला. आणि त्यानंतर जे मला एक अवॉर्ड मिळाला, आपला दादासाहेब फाळके अवॉर्ड, इंटरनॅशनल अवॉर्ड, त्यांचे नातू आहेत, त्या दोघांचं फाउंडेशन आहे, त्याच्यातर्फे दिलं जातो आणि सिनेसृष्टीतले बऱ्याच कलावंतांना दिलं जातो. मग माझ्याबरोबर झीनत अमान होत्या, त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट मिळाला होता त्या वर्षीचा. ऐश्वर्या होती ना, ऐश्वर्या राय होत्या, बरेच जण होते. आणि झालं असं की आता अल्बम तर आपण एक छोटा काढला होता, मला काही माहिती नव्हतं की आज खरंच अवॉर्ड मिळणार आहे की नाही. मला फोन आला सकाळी की मॅडम आपको ना मिलने वाला है और आपके लिए 4 पासेस भेज रहा है, आप आ जाइए. म्हणलं ठीक आहे, पासेस पण आले. मग आता मला कुठेतरी वाटलं की खोटंही बोलत असं, यार आपल्याला कशाला एवढ्या मोठ्या, म्हणजे काय एकच तर अल्बम झालेला, पण डेब्यू अल्बमसाठी त्यांनी तो अवॉर्ड दिला होता. मग मी कमिशनर सरांना 2 पासेस दिले. म्हटलं सर मुझे मिल रहा है की नहीं पता नहीं, लेकिन आप आइए आपके मैडम को लेके और बहुत लोग आने वाले. ते सुद्धा येऊन बसले होते. मी पण थोडासा मग तयारी करूनच गेले की मिळालं तर जाऊया स्टेजवर.
बट आई बाबांनाही सांगितलं नव्हतं, कारण मला वाटत नव्हतं असं काही मिळेल. बरोबर, तिथे जाऊन तर बरोबर. मला अजून इतकं भव्य असलेलं बघून वाटलं की नाही हे. पण म्हणजे बॉलिवूडनी मला एन्करेज तरी चांगलं केलं होतं. वा. पण मला ते कंटिन्यू नाही करता आलं. परत वेगवेगळ्या आवडी-निवडी अनेक आणि गोष्टी, अनेक बरोबर. गोष्टींमुळे. मला एक सांगा, तुम्ही गाण्याबद्दल बोललात तसं तुमच्या लिहिणं ही जी एक अजून व्यक्तित्वाचा वेगळी बाजू आहे, त्याबद्दल विचारावंसं वाटतं. लिहावंसं वाटलं पहिल्यांदी कधी? गेला असं बाजार घरातनं कधी कोणाला नातेवाईकाला पत्र तरी लिहिलं होतं का? हो, हो. लहानपणी लिहायचे. बर राख्या पाठवताना भावाला वगैरे पत्र लिहिलेली आठवतं. बर पण असं काही वेगळं लिखाण असं कधी केलं नव्हतं. हां. पण आयुष्यामधले एक्सपिरियन्सेस साधारण आयुष्याच्या 28व्या वर्षी हां. असं वाटलं की असे आपल्याकडे काही वेगळे अनुभव आहेत. अनुभव आहेत की जे कदाचित आपण फिक्शन फॉर्ममध्ये आपण मांडले हं. तर लोकांपर्यंत ते पोहोचतील. आणि बरोबर. वाचनाची मी म्हणलं तसं वाङ्मय वाचायची तर मला अजिबात सवय सवय नव्हती. नव्हती, आवडही तेवढी नव्हती आणि तेवढा वेळही नसायचा माझ्याकडे. मग मी एका मैत्रिणीला फोन केला आणि तिचं फार वाङ्मयावर प्रेम आणि ती इतकं वाचायची, मराठी, इंग्लिश सगळं. तिला मी माझी थीम सांगितली की बर हे असं कधी वाचलेलं तू आठवतंस का? की एक ब्युरोक्रॅट मुलगी आहे हं. आणि ती बाबा तिचं बॅरियर सगळे पार करून ती Tinderवर डेटिंग ॲपवर जाते. असं तू कुठे बर वाचलेलं आठवतंय हां. का? तर आणि तिचे एक्सपिरियन्सेस. का बर नाही जावं ब्युरोक्रॅटनी? हं. असं माझं मत होतं. म्हणजे बरोबर. का? म्हणजे तुम्ही एका ऑर्गनायझेशनचे पार्ट असतात ते तेवढ्याच वेळापुरते असतात. हं. त्यानंतर तुमचं पर्सनल लाईफ असतं. मग तिचं पर्सनल लाईफ असू शकतं का? आणि हं. मग त्यातनं काय होतं? हं. हे तू कधी कुठे वाचलंय का? ती म्हणाली, "नहीं यार, ये तो नहीं कभी पढ़ा है." म्हटलं, "ठीक आहे, मग मी लिहू का?" हं. तर ती म्हणाली, "बघ लिहून कसं वाटतंय." हं. मग ते लिहून एक पुस्तक त्याच्यावर होतं की तिचे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस काय नाव? विथ कॉमा. कॉमा. हां, बर म्हणजे प्रत्येक एक्सपिरियन्स आणि कॉमा. ओ ओ प्रत्येक आलेला एक्सपिरियन्स आणि मग तो दॅट्स नॉट द एंड ऑफ लाईफ. ओके, नेक्स्ट. बर असं होतं त्याच्यामध्ये कुठेतरी. आणि मग नंतर तिचीच ती अशी का झाली? हां. तर ती एक ट्राय सीरीज करायचं ठरलं होतं आणि मग तिचं सुरुवातीचा काळ की पास्ट तिचा. त्याचं नाव होतं पूर्वानुभव. सो व्हॉट. हां, पूर्वानुभव. हं. मग सो व्हॉट त्याचं नाव होतं. सो व्हॉटमध्ये अशी एका मुलीची कथा होती जिला खूप स्ट्रगल आहे लाईफमध्ये आणि त्यातनं म्हणजे आमचं थीम होतं की डिग्निटी एखाद्या मुलीची ही तिच्या बॉडी पार्ट्समध्ये नसते. हं, हं. हे आपण असं म्हणण्याच्या ऐवजी, असं त्याचं प्रवचन देण्याच्या ऐवजी किंवा भाषण देण्याच्या ऐवजी आपण कथेतनं मांडूया. बर आणि त्यातनं मग सो व्हॉटचा निर्मितीला सुरुवात झाली. मग माझ्याबरोबर राजेश अय्यर म्हणून एक एडिटर होते, तर त्यांनी बर मला थोडी मदत केली. कारण ह्या ऑफिसच्या कामातनं ना कंटिन्युइटी जमायची नाही. बरोबर आणि बरोबर. कसं आहे ना, त्या एकदा पुस्तक लिहायला घेतलं तर 1 वर्ष तर माझं गेलंच. रात्रीचं प्रत्येक रात्र गेली एका वर्षातली. हो म्हणजे त्याला पूर्ण डेडिकेटेड होतं. आणि मग दिवसा ऑफिस करायचं, रात्री पुस्तक लिहायचं संध्याकाळी. बरोबर. आणि राजेश अय्यर मग दिवसभरामध्ये बघायचे की काय हां कुठे हां चुकलंय, काय हं. झालंय. तर सो व्हॉटचं एक होतं की पॅरेंटिंग, हां. त्याच्यावर थोडा भर होता. हं. आपलं काही मुद्दे मांडायचे होते, पण जाता जाता मांडायचे होते. गोष्ट एक सांगता आपल्याला हे सांगता येतंय का की बॉडी पार्ट्स आता रेप झालेल्या मुली असतात हं. किंवा वेगवेगळ्या पद्धतीने अत्याचार सहन केलेल्या बऱ्याच मुली असतात किंवा व्हिडिओग्राफ केलेल्या मुली असतात. तर त्या प्रत्येक मुलीनी एकदा झाला तो इन्सिडेंट झाला तर संपलंच. हं. आणि समाजाचा अप्रोच आपल्याकडे बघण्याचा बघण्याचा. बदलला हं. तर मग संपला, आपण समाजातलं उठलोच. हं. असं मानायची गरज नाहीये. आणि तुम्ही एवढी लाईन झाली आहे ना, तर त्याच्यापेक्षा मोठी लाईन आखा ना कुठेतरी, जी हो बघून लोक तुम्हाला ओळखतील त्या मोठ्या लाईन. मग ही लाईन छोटी होऊन जाते त्याच्यासमोर. हे आपण कुठे सांगू शकतोय का? याचा मूळ बेस हा पॉझिटिव्ह थिंकिंग हा असेल. याचा मूळ बेस ना एक्सपिरियन्सेस काही होते आयुष्यातले, पॉझिटिव्ह थिंकिंग सुद्धा हां. होताच. आणि नाही म्हणजे त्या अडचणी संकट याच्या पलीकडे जाण्यासाठी त्याहून मोठ्या गोष्टीला सामोरं जायचं हो असंही असेल. हो 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 हां हां म्हणजे एक दुःख असेल आपल्या हां हां. आयुष्यामध्ये, तर ते दुःख कुरवाळत न बसता त्याच्यापेक्षा मोठं दुःख उरावर वा घेतलं ना वा आणि मोठं एम उरावर घेतलं तर ते आपल्याला कमी वाटायला लागतं. आणि हे प्रत्येकाचंच होतं सर. बरोबर बरोबर. तर ते
कुठेतरी मला वाटत याच्यामध्ये तुम्ही काम करत असताना तुमच्या शासकीय प्रशासकीय सगळ्या कामामध्ये त्या नोकऱ्यांमधल्या भोवतालच्या अनेक जणींचा अनुभव सुद्धा समाविष्ट झाला असेल अप्रत्यक्ष. हो, काही काही मैत्रिणींचा झालेला आहे अप्रत्यक्षपणे आणि होतोच आपल्या स्वाभाविक आहे. लिखाणावर स्वाभाविकता प्रत्येक लेखकाच्या म्हणजे लिखाणावर कारण त्याच्या काय माहिती का, एक experiences आणि- कॅरेक्टर तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा तशा पद्धतीची कॅरेक्टर भोवताली जगणाऱ्या माणसांकडे पाहता पाहता ते हो. येत असेलच. हो 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 वा, मग ह्या दृष्टीने तुमचं हे दोन्हीही पुस्तकं फार महत्वाची आहेत. नक्कीच याला कोणी लेखकांनी दाद दिली का हो? सर जावेद अख्तर सरांना सो वॉट पाठवलं होतं. पहिलं पुस्तक तर मी असंच क्रॉसवर्डने बरोबर, पब्लिश केलं. बरोबर. ते म्हणाले आम्ही करतो. सो आय बरोबर. वॉज व्हेरी हॅपी. बरोबर क्रॉसवर्ड सारखं पब्लिकेशन मिळतंय मला बरोबर आणि त्यांचे अनेक ठिकाणी त्यांचे दुकानं असल्यामुळे मला वाटलं आता मला काही करायची गरज हा. नाही. पण सो वॉट लिहिल्यानंतर क्रॉसवर्ड तर इन झालं, पण मला वाटलं की कधी मी अल्बम रिलीज केला नाही. हा. एखाद्या ऑफिसरला अल्बम हा. रिलीज करून घेता येणं हा. हे फार म्हणजे छोटं हे एखादा फोन केला की येतातच कलाकार बरोबर आणि त्यांना रिक्वेस्ट केली की ते असतात समोर. हं. पण मला काय वाटायचं ना सर हा. की अल्बम केला पण ही काही खूप मोठी गोष्ट नाही झालीये की अमिताभजींना बोलवावं आणि रिलीज करावं. ते म्हणाले मी येतो. मी हा. त्यांना एकदा भेटायचा त्यांचा योग झाला होता. मी त्यांना म्हणलं मी अल्बम करते, झी रिलीज करते. अरे वा आप अल्बम करिये तो हम आएंगे रिलीज करणे. तो त्यांचं जुहूच्या बाजूचं ऑफिस होतं. माहिती ते आहे. म्हणाले तिथे आपण करूया बरं. कार्यक्रम. पण मला काय वाटलं की शेवटी ब्युरोक्रेसीमध्ये असं नको करायला की छोटंसं काहीतरी केलं आणि एवढा मोठा त्याचा हे केला गोगावा आणि त्याच्यानंतर दुसरं करता नाही आलं. हो कारण असतात ना म्हणजे हो, काही नक्कीच. काही लोकांना वाटू शकतं हे अति होतंय, बरोबर कामाकडे लक्ष आहे की नाही. बरोबर त्यामुळे फार सावधानता बाळगून हा. आणि सावधानता बाळगून हे निर्णय घेतले गेले आणि माझं दुसरं पुस्तक रिलीज झालं हा. जावेदजींच्या हस्ते. त्याच्या आधी कोणत्याही माझ्या कलाकृतीचं रिलीज मी केलं नाही. हा. पण जावेदजींनी छान दाद दिली बर सो वॉटला. ते म्हणाले मी आलो कार्यक्रमाला हे यासाठी नाही की तू डेप्युटी कमिशनर आहे मुंबईमध्ये. मी यासाठी आलो कारण हे एका मुलीने लिहिलेलं पुस्तक आहे आणि ती म्हणते सो वॉट. तुम्ही भयंकर हुशार आहात बरं का. तुमच्या मनामध्ये मी प्रश्न विचारणार की इन्कम टॅक्स मध्ये असल्यामुळे जावेद आले का, त्याचं उत्तर तुम्ही सहजतेने देऊन टाकलेत. खरंच भारी. मला एक सांगा. नाही तुम्हाला एक सांगते, इन्कम टॅक्स मध्ये असल्यामुळे मी अमिताभजींना भेटले का किंवा जावेदजींना भेटले का असं अजिबात झालं नाही. अतुल कुलकर्णींना भेटले का असं नाही झालं. कारण आमच्याकडे काय पद्धत आहे, आमच्याकडे ऑडिटर्स आणि सीएज येतात आणि आम्ही त्यांना सांगतो आम्हाला या कलाकारा भेटायचं आहे आणि मग ते आम्हाला घेऊन जातात. पण मी अजिबात तसं केलं नाही. मी त्यांना आधी भेटले आणि त्यांना विचारलं तुमचा सीए कोण आहे. हे प्रत्येक यातलं इवन अतुल कुलकर्णींना पण भेटल्यानंतर मी विचारलं की आपला सीए कोण. ते म्हणाले आमिर खाननी मला हा सीए दिला तो. तोपर्यंत मला माहिती नव्हतं. चित्रपट लेखनाकडे तुम्ही पण आलात ना? हो. काय स्वरूपाचं? असं झालं असं की मी अल्बम केला. मला हे सगळे झीवाले म्हणायला लागले अल्बम मध्ये तुम्ही पाहिजे. मग आपोआपच ऍक्टिंग. बरोबर. कारण गाणं अल्बमच्या टायटल सॉन्गवर मला गाणं शूट करायचं होतं. शूट करायचं तर त्याला हिरोईन मी तर हिरो कोणीतरी पाहिजे. मग प्रीती झांगियानाचे मिस्टर परवीन दबास त्यांची जरा चांगली ओळख झाली होती गोव्यामध्ये असताना. मग त्यांना फोन केला. त्यांना म्हणलं परवीन मेरा ऐसा ऐसा एक सॉन्ग है तो आप आओगे क्या? मुझे नहीं पता. मतलब मैं तो हीरोइन हूं नहीं, आपको तो अच्छा नहीं लगेगा. आय डोंट नो व्हॉट. ते म्हणाले तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही नाहीये. म्हणलं अरे मग या मलाच प्रश्न पडला आहे काय माहिती कोणाला आणून उभं करतात आणि कसं आणि तुम्ही मला सांगा कशी ऍक्टिंग करायची. तो एक दिवसाचा अनुभव. आणि त्यांनी अक्षरशः ना ते शूटिंग चाललेलं असताना परवीन दबास असे म्हणायचे की सोनलजी अभी आपको हसना हसो असं असं म्हणजे ते असं बोलत बोलत मग मी हसायचे आणि मग ते शूटिंग झालेलं आहे. म्हणजे काही पूर्वतयारी नव्हती ऍक्टिंगची, काही प्रशिक्षण नव्हतं आणि जाऊन मी ते मोरे सावरेचा टायटल सॉन्ग शूट केलं. त्यातनं मला कळलं की माझा चेहरा जरासा आहे कॅमेराला काय म्हणतात फोटोजेनिक आहे. मग मला खूप लोकांनी पण सांगितलं एक्सप्रेशन्सही चांगले आहेत, वाय डोंट यू ट्राय ऍक्टिंग. मग म्हटलं ठीक आहे. मग तो अनुपम खेर अकॅडमीमध्ये कोर्स केला. 1-1.5 महिन्याचा डिप्लोमा केला जो दीपिका पादुकोणनी पण केलाय त्यांच्याच अकॅडमीमध्ये. तेवढा कोर्स करून अनुपम खेरांशी थेट बोलणं झालं का? नाही, कारण मी डेप्युटी कमिशनर सांगितलं नव्हतं तिथेही जाताना. माझी ती एक पद्धत आहे
की त्यांना सांगायचं नाही आपण कोण आहोत. कारण काय होतं नाही माहितीये पण का, मुळात शिकवल्या जाणाऱ्या आपल्या स्वतःच्या नावाच्या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांशी थेट संबंध ठेवत नव्हते. नाही मी सोनल सोनकवडे म्हणून होते, पण सोनल सोनकवडे इन्कम टॅक्स ऑफिसर तिथनं नाही इथे अपार्ट येते. फ्रॉम हा मुळात ती जर अनुपम खेरांच्या नावाने अकॅडमी हा आहे ना, हा तर हा एक या विषयातले श्रेष्ठ अनुभवी जाणकार म्हणून ते विद्यार्थ्यांशी नाही बोलावं ते असं वाटलं. येतात, ते शेवटच्या दिवशी कधीतरी येतात. अ, ते प्रत्येक दिवशी नसतात. त्यांचे अपॉइंटेड टीचर्स असतात. तर तसे आम्हाला टीचर शिकवत होते आणि ते विद्यार्थी 12वीतले एकदम म्हणजे त्यांच्याशी कुठेतरी आपल्याला अ, अ, हे करायचं, इंटरॅक्ट करायचं, त्यांच्याबरोबर एनॅक्ट करायचं असेल, म्हणून तर असं नाही चालणार की "ए, मी ऑफिसर आहे आणि तू", आणि मग ते आपले मित्रही कधी होऊ शकत नाही. त्यामुळे मी नेहमी टाळते अशा या ठिकाणी सगळ्या व्यस्त सांगायचं. वेळापत्रकामध्ये कधी सिनेमा पाहण्याचा तरी योग येतो का? किंवा ठरवून सर अमका सिनेमा अमक्या डायरेक्टरचा पाहायला पाहिजे? नाही, तुम्हाला आता हे सांगते, पुस्तकं कमी वाचते, हां. पण सिनेमे मात्र मी सगळे पाहते. अरे वाह! हो. म्हणजे ऑडिओ व्हिज्युअलवर माझं इतकं प्रेम आहे, की ते वाह! मात्र मी वाह, करते. वाह, वाह, वाह! UPSCची परीक्षा देताना मात्र मला सांगावसं वाटतंय, की 3 वर्षामध्ये एकही पिक्चर बघितला नव्हता. डॉन 2 बघितला शाहरुख खानचा हो, हो. आणि त्यानंतर असं वाटलं, की बाबा पिक्चर बघितला. पण हं. बॉलिवूडवर इतकं प्रेम आहे, की बरं. आला पिक्चर की बघायचं एवढं. कोणता डायरेक्टर जास्त जवळचा वाटला सिनेमा पाहत असताना? कारण तुम्ही लिखाण केलंय, अभिनय येतोय. हो. तर ते सांगायचं राहिलं, की मी हळू-हळू अभिनयाकडे आले. अभिनयामध्ये जेव्हा मी ते क्लासेसमध्ये जेव्हा स्क्रिप्ट वाचायला लागले, तेव्हा कळायला लागलं, की सुंदर स्क्रिप्ट असली, की अभिनय चांगला होतोय. हो, आणि ते स्क्रिप्ट लिहिणं हे फार इंटेलिजंट काम आहे. ते नक्की. नॉव्हेलपेक्षा सुद्धा इंटेलिजंट 100% असलेल्या माणसाला स्क्रिप्ट लिहिणं जमतं. कारण मोजक्या शब्दात. कारण मोजक्या शब्दामध्ये, हां. नॉव्हेलमध्ये व्याप्ती काहीही असू, आपण काहीही करू शकतो नॉव्हेलमध्ये बरोबर. स्वतःच्या मनाचं. इथे नाही करता येत. बरोबर. आणि त्याचं कधी काय उलगडवायचं, कसं अनफोल्डिंग करायचं की एंगेजिंग असावं, हो. तर त्याचं एक नवीन अट्रॅक्शन निर्माण झालं, की एखादा इव्हेंट कसा मांडावा की एंगेजिंग लोकांना कसं. आणि ह्याच्यातनं मग म्हणलं आपण स्क्रिप्ट रायटिंगचा कोर्स करून टाकू एक. हां, हां. मग मी विस्लिंग वुड्समध्ये गेले, सुभाष घईंची हो, अकॅडमी, आणि हो. तिथे मग अंजुम राजा बली हो. त्यांच्याकडे, त्यांनी गुलाम आणि राजनीती असे अनेक पिक्चर लिहिले, त्यांच्याकडे मग कोर्स केला. वाह! आणि 7-8 दिवसाचा कोर्स होता सर, नाही 15 बरं. दिवसाचा कोर्स होता, हं. पण मजा आली. मला एक सांगा, अशा कोर्समध्ये असलेलं शिक्षण, आता तुम्ही बघा, तुम्ही गणित, इतिहास, राज्यशास्त्र पासून गाणं इथपर्यंत काय 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 शिकत गेलात. असलेला अभ्यासक्रम, तिथे शिकवलं जाणारी गोष्ट आणि प्रत्यक्षात तुम्हाला असलेला या सगळ्या गोष्टींबद्दलचा एक आतला पूर्ण आत्मविश्वास, अभिनय, ॲक्टिंग, अमकं तमकं, लिखाण, पटकथा यातल्या शिक्षणाचाही असा शिकवलेलं शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव, काय फरक जाणवला? नाही, जेव्हा शिकत असते तेव्हा मी खूप आयडियल स्टुडंट असते. बरं. म्हणजे एकदम, मग तेव्हा मी सगळं विसरून जाते. मी कोण आहे, काय आहे, मी आतापर्यंत काय केलंय. तेव्हा फक्त ती कला असते, माझे शिक्षक असतात आणि माझ्या प्रत्येक शिक्षकाचं माझ्यावर मग फार प्रेम असतं हां, कारण मी फार आयडियल स्टुडंट असते त्यावेळेस. सगळे शिक्षक 4थी पासूनचे आताही मला टचमध्ये आहेत आणि त्यामुळे तिथे ते आत्मसात केल्यानंतर मग आता मी त्याचं चांगलं काय करू शकते. मग आता जसं अंजुमजींनी मला शिकवल्यानंतर मी 2 स्क्रिप्ट्स लिहिल्यात. बरं. मग बरं. त्या आता मी बघते आता काही त्याचं कशा होतंय का. पद्धतीने? पण मला एक सांगा, या अभ्यासक्रमामध्ये शिकवल्या जाणाऱ्या गोष्टीतलं शिकवण्याच्या दृष्टीने किंवा शिकण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण वाटलेली गोष्ट? म्हणजे नाही कळलं. म्हणजे असं, की अभिनयाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं बोली असली पाहिजे, अशा पद्धतीनं आवाजाचा नाद असला पाहिजे, असं अच्छा. काही स्पेसिफिक शिकवलं जातं? हो, 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 हो. म्हणजे अभिनयाच्या क्लासेसमध्ये तर इतक्या नवीन गोष्टी मला मिळाल्या, की जेवढ्या आपल्याला इथे कसं असतं सर ब्युरोक्रेसीमध्ये आणि स्पेशली इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये, की आपण आपले असतो हो, आणि तिथे तुमच्याबरोबरचा को ॲक्टर, हो, त्याच्यावर असणारा तुमचा ट्रस्ट, हो. आणि तुम्ही बोलल्यानंतर तो तेच बोलेल हे यावर ट्रस्ट करून पुढचा तुमचा असलेला डायलॉग, आणि तो बोलत नसेल तर तिथे तुमची काय म्हणतात त्याला, प्रेझन्स ऑफ माइंड लगेच यूज करून तुम्ही तुमचं लगेचच पुढचं वाक्य कसं बदलवायचं, की जे उत्स्फूर्तता? उत्स्फूर्तता, की जे लोकांना लक्षात आलं नाही पाहिजे की तुमचं कुठेतरी चुकतंय. हां. म्हणजे मला असं वाटतं कुठेतरी, हां. की कलाकार हा ब्युरोक्रॅटपेक्षा हुशार असावा लागतो का काय? मला असंच वाटतं आणि असावाच हे लागतो. फार फार मोलाचं आहे. तुम्ही दोन्हीत आहात आणि त्यात तुम्ही हे म्हणताय. हो.
कारण ते फार सोपं आहे सर. आणि तिथे हो. कसं आपण कधीही एडिट करू शकतो. हो. आमच्याकडे असतो ना वेळ, 1-2-3 महिन्याचा वेळ असतो. त्याच्यामध्ये आमच्या ऑर्डर्स आम्ही रिफाईन करू शकतो. इन्व्हेस्टिगेशन चालू शकतं. इथे आज नाही काम झालं तर परवा होऊ शकतं आणि तरी पण सक्सेसफुल होऊ इथे शकतं. मात्र इथं त्यावेळेस त्या मोमेंटला ते डिलिव्हर करावंच लागतं. बोललेलं वाक्य, गायलेलं गाणं, म्हटलेली कविता, लक्षात असावीच काढलेले लागते. चित्र म्हणजे तत्क्षणी. त्या क्षणी. आणि किती किती गुण असावे लागतात ऍक्टर्समध्ये. तुमची सांगा. मेमरी चांगली असली पाहिजे. बरोबर ते तुम्ही वाचलेलं तुम्हाला कळलं पाहिजे. बरोबर. अंडरस्टँड, ग्रास्पिंग चांगलं पाहिजे. वा. नाही तर काहीतरीच कॉन्टेक्स्ट वेगळा आणि तुम्ही काहीतरी समजता काहीतरी डिलिव्हर करता, खोटं वाटतं मध्ये. त्यामुळे हे मला फार ह्या क्षेत्रांबद्दल खूप मला या सगळ्या क्षेत्रांच्या वरनं समिंग अपच्या अशा गोष्टी विचारता येऊ शकतात की लिहिणं, बोलणं, गाणं या सगळ्याच्या पाठीमागे शब्द आहेत. तर तुम्हाला शब्दाचं कुठलं माध्यम, लिहिण्याचं, बोलण्याचं, गाण्याचं कुठलं आवडतं? सर मला गाण्याचं आवडतं, पण लोक मला सांगतात की तू बोलते छान. माझं स्वतःचंही म्हणणं आहे, खरंच छान बोलतोय. काउन्सिलिंग उत्तम करू शकत असाल. स्वतःवर रागावलेल्या, चिडलेल्या, अस्वस्थ झालेल्या माणसानं आपली बाजू कशी करेक्ट आहे हे कन्व्हिन्स नेमकं करू शकत हा असाल. हा हा सर. म्हणजे हा, हे जास्त म्हणजे असेल. सर आता इतक्या 11 वर्षामध्ये 11-12 वर्षाची सर्व्हिस आहे, पण अजूनही मला असं आठवत नाही की एखादा शत्रू निर्माण झालाय. हो. मग भले ते आपल्या खालची माणसं असू दे काम करताना, किंवा हं. आपल्या हायरार्कीमध्ये वरची असू दे, हं. किंवा आपल्या समोर येणारे पब्लिक असू दे, किंवा ऑडिटर्स असू दे. इतक्या इंटरॅक्शन झालेत ऑफिशियल, पण असं मला आठवत नाही की माझी कंप्लेंट कोणीतरी करत तिकडे. म्हणजे आपल्याला जे म्हणायचं आहे ते पटवून देतात. याच्यामध्ये स्वभावामध्ये कुठला नेमका भाव असण्याची गरज असते, ही भावना सगळ्यांमध्ये निर्माण होण्याकरता. तुमचं उत्तर सांगा, मग मी एवढ्या घेतलेल्या मुलाखतीमधनं सर्वांमधलं कॉमन उत्तर काय तेही सांगेन. म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे सर की हे असं शत्रू न निर्माण करण्यासाठी कोणते गुण आवश्यक कोणता असतात? ठळक गुण? ठळक गुण, क्लॅरिटी ऑफ माइंड सर. हम्म. जे म्हणायचंय ते मला जर समोरच्याला सांगता येत असेल आणि मला जे म्हणायचंय ते योग्य आहे हे मला कळत असेल, तर त्याला पटवून दिलं, हो. तर मग तो थांबतो. थोडंसं बरोबर. काम उशिरा होणार असेल तरी त्याला कळतं की हे कारण आहेत. बरोबर. आणि त्याचा माझ्यावरचा विश्वास हो. तो संपादन केलेला असतो. कारण आपण जे असतो ते समोर असतो आणि मी फार अपफ्रंट आहे तशी. आणि उगाच काहीतरी खोटं बोलायचं आणि काहीतरी काम कारण नाही. टाळायचं असलं काही कारण नाहीये. करायचंय तर करायचंय, आणि ते कसं करायचंय मग ह्या वेळेत होईल आणि त्या वेळेत ते झालेलं असतं. मग तेच वरिष्ठांनाही माहिती असतं की ही हो. अपफ्रंट आहे, आणि सगळ्यांना आणि समोर येणाऱ्या लोकांनाही माहिती असतं. त्यामुळे कुठे फसवी नसते. बरोबर. मला या अनेक जणांच्या मुलाखती घेताना त्या सगळ्यांनी सांगितलेली एक महत्त्वाची गोष्ट वाटते, जाणवते, आवडते. मी ती आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. ती म्हणजे कधीही कोणालाही बाह्य रूपावरनं, देहबोलीवरनं, त्याच्या पोस्टवरनं दुय्यम समजू नका. नाही ना सर, अजिबात चालत नाही तसं. आणि मी समजतही नाही. म्हणजे माझे पिऊन पासून प्राईम मिनिस्टरला एकाच टोनमध्ये माझं बोलणं असतं. क्या बात आहे, क्या बात आहे. तसंच ठेवलेलं आहे. आणि ते त्यांना आवडेल असंच असं त्याचा आपल्यालाच फायदा होतो. बरोबर. आपल्याला ऑफिस बरोबर 10 गोष्टी करायच्यात ना, तर सगळं शांत असलेलं आपल्यासाठी हितकारक असतं. जास्त. सर्वाधिक अस्वस्थ कुठल्या गोष्टींनी होता? फार डीप प्रश्न विचारला सर आता तुम्ही. तुमच्या पॉजवरनं लक्षात आलं माझ्या. हो. म्हणजे आता ह्याचं उत्तर कसं देऊ? म्हणजे आत्ताच माझे 2 विपासनेचे कोर्सेस झाले, ॲडव्हान्स कोर्सेस, आणि 10 दिवस मी मौनमध्ये होते. आणि मला तरी असं वाटतंय की ठीक आहे, जेवढं काही केलंय मी, आणि देवानी कशासाठी पाठवलं, देवावर असा काही फार विश्वासही नाहीये, पण ज्याही कामासाठी आपण इथे आलोय ते अजून मला नाही सापडलंय का, असं मला कुठेतरी वाटायला लागतं. मग अस्वस्थ व्हायला होतं. कारण असं वाटायला लागतं की आपण करतोय काम, ब्युरोक्रेसीमध्ये आहोत, आपले प्रमोशन्स होत आहेत, आपलं ठीक आहे, सत्कार बित्कार सगळीकडे चाललेत, आपण गाण्यामध्ये काहीतरी करतोय, लिखाण करतोय, आपण स्क्रिप्ट रायटिंग करतोय, आपल्याला राजू हिरानी भेटतात. डायरेक्टरचा तुम्ही प्रश्न विचारला, डायरेक्टर कोणता आवडतो ते उत्तर राहिलंच तिथे. तर राजू हिरानी आवडतो, ते भेटतं. सगळं आपल्या पायाशी आहे. पण तरी पण हे आहे का, ह्याच्यासाठी आपण आलोय का काहीतरी वेगळं करायचं आणि आपण शोधतोय अजून. असं म्हणता येईल का, हे सगळं होत आहे, मिळत आहे, यश मिळत आहे, आपल्या आयुष्याचं आपलं उद्दिष्ट अजूनही आपल्याला गवसलं नाहीये? हो 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 हो. क्या बात.
असं कुठेतरी वाटतंय, कारण अजूनही फुलफिलिंग वाटत नाहीये. तो चांगली गोष्ट आहे, पण ही निम्म वय पण नाही झालेलं असून तेव्हा हे असं वाढत जाणं अत्यावश्यक आहे. सर्वाधिक आनंदाचा क्षण कुठला? खरं सांगू का? अर्थातच. म्हणजे हे सगळं आता बाजूला, आणि आई झाले 2 महिन्यापूर्वी, ईशानची आई झाले, तो सगळ्यात आनंदाचा क्षण. क्या बात आहे. हे खरं उत्तरच आहे आणि हे नैसर्गिक उत्तर आहे अत्यंत. मला सर लहानपणी मी म्हणायचे की आई आणि ते काय व्हायचं, पोरं तर सगळे जन्माला घालतात, ते काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाहीये, मला त्याच्यामध्ये जास्त वेळ नाही घालवायचा. आय यूज टू से दिस टू माय फ्रेंड्स की लग्न आणि हे काय, हे सगळ्यांचे, हे सगळेच करतात. प्रत्येक घरात जर लग्न झालेलं असते, पोरं असतं, हे नाही काहीतरी वेगळं करू, करिअर मध्ये करू, गाण्यात करू, असं. लताजींनी लग्न नाही केलं, आपण ते तसं काहीतरी करू. आणि आयुष्य पण काय माहिती, म्हणजे जसं होत गेलं अनफोल्ड, आणि 35व्या वर्षी कुठेतरी वाटायला लागलं की अरे हे एक राहून गेलं, आपण काय हे करून टाकू, हा एक्सपेरिमेंट राहूनच गेलाय, हे करायचंय आता. मग झालं, आता 37 वर्षाची आहे आणि 2 वर्ष फार हे एक्स्ट्राऑर्डिनरी पद्धतीने झालंय. त्याचा एक वेगळाच इतिहास आहे, ते नंतर कधीतरी सांगेन एखाद्या व्यक्तिगत मुलाखतीमध्ये. जरूर आपण स्टेजवर लाईव्ह करूया. मला एक शेवटचा प्रश्न, या सगळ्या म्हणजे स्पर्धा परीक्षांपासून, करिअर पासून, व्यक्तिगत आवडीनिवडींपर्यंत अनेक मुद्द्यांवर तुम्ही इतक्या भरभरून सहजतेने बोलत गेलात की आपल्याला मध्ये कुठेही गॅप न घेता सहज आपण बोलत गेलो. शेवटचा प्रश्न एक विचारतो. प्रशासकीय सेवेत येत असलेल्या, स्पर्धात्मक परीक्षा देत असलेल्या नव्या मुलांना तुम्ही काय सांगाल? तुम्ही अजूनही विद्यार्थी म्हणून जगताय, पण तरीही त्यातनं बाहेर येऊन एक अचीव केलेलं पण आहे, म्हणून विचारतो. प्रशासकीय सेवेचा अभ्यास करणाऱ्या मुलांना एवढंच मला सांगायचं आहे की प्रशासकीय सेवेमध्ये फक्त तुम्ही इंटेलिजंट आहात किंवा तुम्हाला फार नॉलेज आहे, जनरल नॉलेज आहे म्हणून तुम्ही यालच असं नाही. इंटेलिजंट आहात आणि IQ खूप जास्त आहे म्हणून तुम्हाला इथे सिलेक्शन होईल UPSC इंटरव्ह्यूमध्ये किंवा MPSC इंटरव्ह्यूमध्ये, असं नाही. त्याचबरोबर तुमची जिद्द, तुमची चिकाटी, तुमचा परसिव्हरन्स, आणि तुम्हाला किती तुमचा अप्रोच हा पॉझिटिव्ह आहे आणि किती बॅलन्स्ड आहे, ह्या सगळ्या गोष्टी, तुमचा IQ बरोबर, ह्या सगळ्या गोष्टीकडे तुमचं लक्ष पाहिजे. आणि सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही, कारण UPSC ही सगळ्याचीच परीक्षा आहे. बरोबर. UPSC ही फक्त IQ ची परीक्षा आणि EQ ची पण परीक्षा आहे. बरोबर. आणि एकदा ध्येय हातामध्ये जर तुम्ही घेत असाल UPSC आणि MPSC सिव्हिल सर्व्हिसेसचं, कितीही माहिती असलं की हा जुगार आहे, कितीही माहिती असलं की 10 लाख लोक फॉर्म भरतात, त्यातली 4.5 लाख लोक प्रिलिमला येतात, त्यातली 10,000 लोक मेन्स देतात, त्यातले 1,500 लोक इंटरव्ह्यू देतात आणि त्यातले 700 सिलेक्ट होतात. हे कितीही माहिती असलं की 1 वर्षानंतर त्या 700 मध्ये नाही आलो तर आपलं वर्ष वाया. तरी जिद्द आणि चिकाटी ठेवली तर मग कधी ना कधीतरी तुम्हाला सिलेक्शन हे होताना तुम्हाला दिसतं. आणि नाही जरी झालं तरी तुमच्या आयुष्याला सुरुवात करायला इतका वाईड बेस तयार झालेला असतो, इन्फॉर्मेशनचा बेस तयार झालेला असतो, नॉलेजचा बेस तयार झालेला असतो. ती इन्फॉर्मेशन अनालाइज कशी करायची आलेली हे कळलेलं असतं या परीक्षेचा अभ्यास करता करता, की तुम्ही मग जे क्षेत्र निवडाल त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकता आणि इतरांपेक्षा थोडे वेगळे ठरू शकता. कारण तुम्हाला एक सिटीजन म्हणून जगताना सुद्धा सगळे विषय माहिती झालेले असतात. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, सगळ्याच विषयांची तुम्हाला तोंड ओळख झालेली असते आणि ते 12वी आणि BA लेवलपर्यंतचं नॉलेज तुम्हाला आलेलं असतं. त्यामुळे 4 वर्ष तुम्ही इतकं घासून तयार झालेलं जेव्हा असता, तेव्हा मग तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये, मग तुम्ही बँकेमध्ये जा किंवा मग तुम्ही टीचर म्हणून, तर तुम्ही मग सगळ्यात उत्तम टीचर असू शकता. कारण तुम्हाला फक्त एका विषयाचं नॉलेज नसतं, एक वाईड पर्स्पेक्टिव्ह आलेला असतो जगाकडे बघायचा. त्यामुळे इथे जर खरंच सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करायची असेल ना, तर 4-5 असं मग सगळ्यांनाच पंचवार्षिक योजना आखायची गरज नाही आहे. काही एका अटेम्प्टमध्ये पण निघून जातात. पण नाही गेलं तर अपयशाने खचायचं नाही, दुसरा अटेम्प्ट द्यायचा. गिव्ह युअरसेल्फ चान्स टू ग्रो आणि मग होतं. याच्यातनं मला, मी शेवटचं म्हणता म्हणता एक फक्त गोष्ट नोंदवू इच्छितो. मी बोलण्याच्या व्यवसायात आहे
माझं म्हणणं असं की तुम्हाला आता हा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही नव्या मुलांना सहजतेनं समजेल, पण त्याची व्याप्ती केवढी आहे हे सगळं आत्तापर्यंतच्या सगळ्या उत्तरातनं आणि या शेवटच्या एका उत्तरातनं नेमकेपणाने सांगितलं. तर कुठल्याही क्षेत्रामध्ये असा नेमकेपणाने बोलता येणं ही प्राधान्यानंच शिकण्याची गरज आहे असं वाटतं का? आहे ना सर. आणि आपल्या UPSC, MPSC मध्ये तर त्यासाठी एक इंटरव्ह्यू आहे. बरं. कारण तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाणार, तुम्ही लोकांशी तुमचा संबंध येणार, तुम्ही जे विचार करताय, जे बोलताय, जे इन्फॉर्मेशन तुमच्याकडे, जे नॉलेज आहे, ते हं. लोकांपर्यंत पोहोचता येतंय का? हं, का हं. तुम्हाला लिहिताही येत नाहीये, बोलता येत नाहीये, नुसतं वाचता येतंय? हं, हं. त्याची एक परीक्षाच आहे इंटरव्ह्यू. आणि इंटरव्ह्यूमध्ये जो नाही होऊ शकत, मग त्याला पोस्टही नसते पुढची. हं, हं, हं. म्हणजे ती खरी चाचणी असते, पर्सनॅलिटी टेस्ट असते. बरं. आणि पर्सनॅलिटीचा हे कपडे वगैरे हे सगळे वेगवेगळे भाग झाले, भाग पण असतात. बोलणं हा सगळ्यात इफेक्टिव्ह आहे. बरोबर. आणि अब्दुल कलामजी त्याचं फार मोठं उदाहरण आहेत. फारच उत्तम. हो. मला त्यांची मुलाखत घेण्याचं भाग्य लाभलंय हां. आणि माझेही डोळ्यासमोर ते मोठे आदर्श आहेत. बाय द वे, बोलता बोलता बोलावं कसं इथपर्यंत सगळ्या करिअरबद्दलचं सविस्तर मांडणी नेमक्या बोलण्यातनं करत तुम्ही गेलात आणि या स्पर्धात्मक परीक्षांच्या मुलांसाठी सगळ्यांसाठी ते उपयुक्त ठरेल असा विश्वास मला वाटतो. मनापासून धन्यवाद. थँक्यू सर.